मंडळी, सदर आयुष्यामध्ये जगत असताना कोणाच्या डोक्याची गोटी कधी कशी फिरेल आणि त्यांच्या हालचालीवरती काय परिणाम होईल याची काही गॅरंटी नसते. इन दिस वर्ल्ड वेन वी लिव्ह एंड वी टेक श्वासोश्वास एनी टाइम मेंदू की गोटी कचकन फिरिंग अँड आफ्टर दॅट द कृत्य दॅट पर्सन देर इज नो कंट्रोल ओव्हर इज कृत्य अँड दॅट कृत्य कॅन टर्न इनटू येड सारखं नृत्य अँड देन द माणूस इज गेटिंग मेंदुत्व नो कंट्रोल ॲट ऑल ओव्हर इज बॉडी भेंडीबावरजी. हा, नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या काळजाच्या कोपऱ्यापासून तुमच्या काळजाच्या कोपऱ्यापर्यंत कसं स्वागत आहे. हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा. मित्रांनो, मागच्या वेळेस जेव्हा मी या दाम्पत्यावर व्हिडिओ बनवला होता तेव्हा त्यांनी चक्क माझ्या रोजगाराची जबाबदारी घेतली होती आणि त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करायला मी शहरामध्ये डायरेक्ट फ्लेक्स लावलेला होता. नमस्कार, बीपी वाढला माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे. मी आलोय नाशिकमध्ये. मी मंदार दामोदर आगलावे, मंद आगलावे. आपल्याला माहित आहे आर.जे. सोम हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाशिकमध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि ह्या व्यक्तिमत्वाचा काळा चेहरा आज आपण फाडतो. आपल्याला माहित आहे जो स्टॉकमध्ये वेगवेगळ्या थापा मारणाऱ्या सोम यांना किराणा पोहोचवण्याचे राशन पोहोचवणारे बॉब आणि सोम्स आहे. मी थोडासा क्रॅक माणूस आहे, यात काही शंका नाही. थोडं सगळं एक्स्ट्रीम आहे माझं नॉर्मल काही हुच नाही राहिलं, जे वो एक्स्ट्रीम है. तो इस बार मैं दाम्पत्य के बारे में इसलिए बात करने वाला हूँ कारण मी याचा फॅन आहे. मी सगळे व्लॉग बघतो, ठीक आहे. मला काय काय व्लॉग्समध्ये मजा पण येते, पण काय दाखवायला पाहिजे काय दाखवायला नाही पाहिजे हे कळतच नाही यांना. इथं पब्लिक आहे ठेवू राहिली, पब्लिक त्यांचे व्हिडिओ खाली कमेंट करू राहिली की बस करा भेंडी, इतना नाही हमको झाकने का है, तुम्हारे आयुष्य के अंदर 150 रुपया देगा. लेकिन ये झाकू ही रहे हे लोकांच्या मुठ्या घेऊ त्यांना उडू उडू आपला आयुष्य दाखवू राहिले. दिस इज नॉट फेअर. और दूसरा मॅटर ऐसा है, आपल्या फेमचा गैरवापर कोणीच करू नये. मंडळी, कैसा है, जब अपन फेमस होते हैं तब अपनी जिम्मेदारी भी बढ़ती है. खैर, ये ज्ञान की बातें बाद में करेंगे. बॉब दादाने रिसेंटली एक प्रमोशन केलं होतं. म्हणजे ना, तुम्ही पहिले बघा शब्द आहे का तुम्ही, टी शर्ट से मैचिंग जूते हैं तो आप भी मिडिल क्लास हो. टी शर्ट से मैचिंग जूते हैं तो आप भी मिडल क्लास हो. पहिले तर मला सांगायचं असं आहे की नाहीये माझ्या टी शर्टची मॅचिंग जुते जाऊ दे भावा, माझ्या टी शर्टची मॅचिंग पॅन्ट नसती माझ्याकडं. मी बुजगावण्यागत काही बी घालतोय, वरती काय खाली काय त्याच्या खाली काय काही संबंध नसतो. कधी कधी मला असं वाटतं खालचा भाग जेवायला चाललाय, वरचा भाग लग्नाला चाललाय, एवढे ऍडव्हान्स असतं. मिडल क्लास लोकांमध्ये टी शर्टचे रंग बुटाशी मॅच होत नाहीत आणि ज्यांचे टी शर्टचे रंग बुटाशी मॅच होऊ राहिले ते मिडल क्लास नाहीये. हम है दरिद्र रेशे के खाली कैसे केविलवाना जिंदगी जगने वाले जनावर हम है बाबा. छोटी सी बात पे हक दिए बे. ज्यांचे टी शर्ट आणि शूज एका रंगाचे आहे ते गरीब नसतात. आणि पुढच्या लाईनला बॉब दादानी एवढी भयानक लाईन मारली, मी तुम्हाला सांगतो. 30 दिवसासाठी माझा मेंदू ठार मेला होता, ठार. टी शर्ट से मैचिंग जूते नहीं फरारी होनी चाहिए. टी शर्ट से मैचिंग जूते नहीं फरारी होनी चाहिए. हे वाक्य जर विवेक बिंद्राने ऐकलं ना, मी सांगतो विवेक बिंद्रा पिसाळून स्वतःला चावेल. आणि आपला संदीप माहेश्वरी त्याच्या वेबसाईटवरती इमेजेस बाजारवर स्वतःचा भोंगळा फोटो अपलोड करीन या असं. कारण हे कोणतं मोटिवेशन आहे. पहिल्या लाईन मध्ये काय बोललाय बॉब दादा, टी शर्ट से मैचिंग जूते हैं तो आप भी मिडिल क्लास हो. आणि दुसऱ्या लाईन मध्ये डायरेक्ट खतरनाक, टी शर्ट से मैचिंग जूते नहीं फरारी होनी चाहिए. टी शर्ट से मैचिंग फरारी होनी चाहिए. अरे अंबानीला भी ठसका लागला रे बाबा, अंबानीला भी चक्करील भोळीने काय बोललंय बाई, टी शर्टची मॅचिंग फरारी होनी चाहिए. आणि कसं होणार तर ह्या वेबसाईटवरती जाऊन भावा मी पण करतो असली प्रमोशन आणि आय नो पटपण्यासाठी करावं लागतं. आपली अडचण आपल्याला माहितीये, पण एवढं भयानक लाईन नाही मारत मी. टी शर्टची मॅचिंग फरारी नाही हो सकती. मग GTA 5 मध्ये नाही कपड्याची मॅचिंग गाड्या, इधर रियलिटी मध्ये कुठं होणार आहे. क्या प्रमोशन है बाबा, मेरे को फिट आ गया मालूम तुमको. प्रमोशन कैसे करता है मालूम क्या, ऐसे करते है प्रमोशन. अच्छा, आय नो गाईज, प्रत्येकाला आपल्या पोटा पाण्याची काळजी असते म्हणून तुमच्याच फायद्याची गोष्ट तुम्हाला सांगतोय. एक OneWin नावाची वेबसाईट जी आहे, मेन स्पॉन्सर टीम एक्स स्पार्कल टीम्स आहे. इथे तुम्ही असंख्य गेम खेळून आपलं आयुष्यात आहे हे थोडंसं मार्गी लावायचा प्रयत्न करू शकता. कामात ते सगळीच करतात, पण जिथं फावला वेळ मिळतो ते थोडंसं रिलॅक्स पण तुम्ही होऊ शकता. असंख्य गेम्स आहेत आणि माझा आवडता गेम आहे लकी जेट. लकी जेट मधला विषय असतो की जो भाऊ वन साईड विमानामध्ये बसलेला असता, वन साईड उडत असतं आणि तुम्ही वन साईड जो भाईला धरलं की तुमचं प्रॉफिट जे हे याच्यामध्ये होऊ शकतं. तुम्हाला खेळून दाखवतो बघा. 500 क्रिस्टल्स मी लावतो 1.5च्या ऑड वरती. जो भाई आपल्या आकाशात उडलेले आहेत, जो बाई उडत असताना कच दिवशी मी जो बाईला धरले आणि वन साइड मी जिंकलेलो आहे. आता कॉन्फिडन्स माणसाचा वाढेल. सेकंड राऊंड पुन्हा एकदा खेळू, पुन्हा एकदा 500 क्रिस्टल मी 1.5च्या ऑड वर लावतोय. जो भाऊ आपले उडालेत, कच दिवशी पुन्हा एकदा वन साइड मी जिंकलेलो आहे. असाच सगळा कारभार. आणि याच्या व्यतिरिक्त अजून असंख्य गेम्स आहेत OneWin वरती. माझा हा कुपन कोड वापरायला विसरू नका, कारण तिथं आम्ही बाता करून ठेवले. तुमच्याच फायद्याची गोष्ट आहे. पिन कमेंट मध्ये लिंक आहे, टच दिशी क्लिक करा आणि जावा OneWin वरती. असं करत आहे प्रमोशन. फरारी नाही होती मॅचिंग टी शर्टचे, नेव्हर. मग यांच्या रील्स कधी कधी बघताना मला असं वाटतं की मी
मरणारे ठार. मध्यंतरी यांनी एक व्हिडिओ अपलोड केला. हे डायरेक्ट भलत्याच लग्नामध्ये कोणाच्या हळदीमध्ये काय जेवायला जायचं म्हणे त्यांनी डिसिजन घेतला आणि त्या व्हिडिओ पण बनवून टाकला. हे किती बालिश आहे गाईस. हे सगळे विचार माझ्या मनामध्ये तेव्हा यायचे जेव्हा मी 7वी 8वीला असेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, मला माझ्या ओळखीच्या माणसांना लग्नात जायला पण कधी कधी घामच फुटतो. हे दुसऱ्याच्या हळदीमध्ये जाऊन डायरेक्ट वन साइड जेवण करून येणं ये कॉन्फिडेंस मेरे में नहीं है. लोगों ने इस पे कमेंटा किया है, बंद करा ये बालिशपना, बंद करो भाई. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, हे लाईन एकदम परफेक्ट बॉब दादाला मॅच होते. या विषयामध्ये हात घालायच्या अगोदर बॉब दादा दरवर्षीप्रमाणे साईबाबांची पालखी घेऊन जातात, पदयात्रा करत जातात आणि त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही आहे, नो डाऊट अबाउट दॅट. पण प्रत्येक वेळेस दादा जेव्हा पण पालखी घेतात तेव्हा त्यांच्या पायामध्ये चप्पल असते हो. आता मी समजू शकतो की ऊन आहे बाबा, तिथे पाय खूप गरम होतात, फरशी काय जमीन खूप गरम होते आणि असा सगळा विषय असेल. पण पालखी आपण काही दिवसभर आपल्या खांद्यावर नाही घेत, ती आपण ट्रान्सफर करत राहतो. तर जेव्हा आहे तेव्हा आपण मान ठेवायला काही हरकत नाहीये. आणि बॉब दादांनी याचा सुरुवात करावी की पायातली चप्पल त्यांनी पालखीमध्ये जेव्हा खांद्यावर असेल तेव्हा ती नसली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मध्ये. आता बॉब दादा तर मोठे माणूस आहे म्हणा, आता मी काय बोलणार. मात्र जेव्हा गाण्याचं शूट असतं, गाण्याच्या शूटमध्ये जेव्हा दादा खांद्यावरती पालखी घेत आहेत तेव्हा पायामध्ये त्यांच्या चप्पल नहीं आहे. कौन मंडल रील साठी जातो तिथं. मंडली बॉब एंड कोमल का विषय ऐसा हो गया है, इनको समझ में नहीं आ रहा है इनका फेम का कैसा वापर करना चाहिए. एका ठिकाणी कोमल दीदी केस कापायला गेली होती, त्या वन साइड त्या केसवादीने त्यांच्या केसांचे केरसुनी करून ताईंना परत पाठवलं आणि ताईंना त्याचा झाला त्रास. काय रडते तू, काय झालंय. नो डाऊट अबाउट दॅट, देयर इज पेन इन द हार्ट इज द ब्रेकिंग्स, इट इज एग्रीड. मात्र भाऊंनी काय केलं की भाऊंनी डायरेक्ट त्या व्हिडिओमध्ये धमकी दिली की याच्याकडे कुत्रा पण जाऊ नका, याचा धंदा आपण करू द्यायचा नाही. मतलब ऐसा नहीं होता, ये व्हिडिओ तुम पहिले देखो. कोणच जाणार ना, कुत्रा जाणार ना त्यांच्या सलून, बस हरम येते. नाही तुम्हाला वाटत असेल अचानक हे फुटेज उभं का बरं आहे, तर दादांनी व्लॉग अपलोड करताना त्याला रोटेट करायचे पण कष्टाने घेतले. ताई पूर्ण वेळेस अशी रडू राहिली. हा व्हिडिओ पाहताना 200 रुपये मसाजवर खर्च केले. मी तुम्हाला सांगतो, देखा आपने लापरवाही का नतीजा है. एका साईड अशी मुंडी होती. मी मान पार्टीचा मानखा असा होता, मानक्याच्या वरची मुंडी अशी होती. तुम्हाला माहिती एकाच साईडला रक्त पुरवठा वाढला. इथं ना डाव्या बाजूने मेंदूला रक्ताचा तुतवडा झाला होता, तुतवडा गुदमरला होता. जीव इधर मेरा पता है तुमको, पूरा वीडियो ऐसे अपलोड किया है. अरे बाबा गैलरी में ऐसा कचदिशी रोटेट होता है ना वीडियो, कष्ट लो. अरे एखादे की जिंदगी मारने तुम जा रहे हो, धंधा उसका उठाने जा रहे हो, बाजार उठवने को, कष्ट तक घ्यो, रोटेट तो करो. हा अभी इमॅजिन करा की तुमची बायको रडते. वाह क्या सीन है. आणि तुम्ही काय कराल, म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया तुमची काय असेल तर तुम्ही तिला समजवाल, अगं नाही जाऊ दे, तुम्ही जवळ घ्याल तिला. बहिणी पहिले कॅमेरा काढेल. यांना मी तर म्हणतो कंपनीवाल्यांनी कॅमेराचे एक्स्ट्रा पैसे घ्यायला चालू करा. लोक येण्यासारखं काही बी शूट करू टाकू राहिले. मी तुम्हाला सांगतो, ती तिथं ताई बिचारी रडू राहिली, दादा वन साइड शूट करून जग जाहीर तिचं रडणं करू राहिला. अरे प्रायव्हेट मोमेंट बिमेंट कुछ रखो बाबा, कुछ तो रखो. ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. आता या व्हिडिओमध्ये बॉब दादा म्हणताय की त्याच्याकडे कुत्रा जाणार ना त्यांच्या सलून, बस कुत्रा पण नाही जाणार वगैरे असं सगळे डायलॉग्स त्यांनी उच्चारलेले आहेत. तुम्ही मला सांगा, अरे ते माणसांचं शोरूम आहे, तिथं कुत्रा जाताही नाही है उधर कुत्रा बाल काटने को, तिथे कुत्रा पण नाही जाणार. अरे नाहीच जात तिथे कुत्रा. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. माझं माझ्या कुत्र्यावर खूप प्रेम आहे, पण म्हणून मी जिथं केस कापतो तिथं कुत्र्याला केस कापायला पाठवेल का. कुत्रा पण राग में आके कुछ भी बोल रहे हो तुम, कुत्रा जाता ही नाही है उधर भैया. स्पर्धा इंद्रीचे का अंद्रीचे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये यांच्या नावाचा गोंधळ कॉन्स्टंटच आहे. अंद्रीच ना, अरे ज्याच्या मारू राहिले, ज्याला तुम्ही घोडे राहू त्याचं नाव तर बरोबर घ्या. एवढं लोकांनी स्नॅपचॅटचा मालक एकदा काहीतरी बोलला होता, स्नॅपडीलचे त्यांनी रिव्ह्यू कमी केले. ते पब्लिक बी डेंजर आहे ब्रो. तो ताईला जायचं तो लग्नाला आणि बाबदादा पुन्हा एकदा म्हणतात तिथे कुत्रा पण नाही जाणार. मी समजू शकतो की त्याच्याकडनं चूक झाली असेल, तो जो कोणी केस कापत असेल आणि जे झालं ते खरंच नव्हतं व्हायला पाहिजे. पण तुम्ही हा पण विचार करा का ते दुकान एखाद्या मिडल क्लास माणसाने कुठेतरी लोन बिन घेऊन टाकलं असेल, त्याच्याकडे एम्प्लॉयकडनं अशी काहीतरी चूक झाली आणि मन मोठा असल्याची जी आपण म्हणतो ना सामंजस्यता जे आहे ते आपण
ठेवलं पाहिजे ना. आपण जेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आहे तेव्हा आपल्याकडनं तर जास्ती लोक अपेक्षा ठेवतात. मला एक विचारायचं आहे, जेव्हा कोमलताईंचा स्वतःचा बिझनेस आहे, जेव्हा ताई स्वतःचा एक बिझनेस सेट करायचा प्रयत्न करते, त्यांना ती झळ माहिती आहे जी एक बिझनेस उभं करण्यामध्ये लागते. मग एका एम्प्लॉयकडनं झालेल्या चुकीवर तुमच्याकडे फक्त 5-6 लाख लोक तुम्हाला फॉलो करता म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवून असं सांगाल की त्याच्याकडे कुत्रा पण जाऊ नका? ऐसा नाही रहता ना मेरा भाई, ये गलत आहे. त्याचं समोरच्याने बिचाराने कष्टात ना त्याचा काहीतरी व्यवसाय चालू केलेला असून तुम्ही असं काहीतरी बोलून देता, जेव्हा तुम्ही स्वतः पण व्यवसाय, गलती सबसे होती है ना भाई. आणि चूक पण अशी काय, तर केस कापल्या गेलेले विचित्र काहीतरी असे काहीतरी 2 तेरे नाम, आणि मी नाही म्हणत तेरे नाम, बॉब दादा स्वतः म्हणले त्या व्हिडिओमध्ये. तुला माहितीये कोमल, तुम्हाला जेव्हा दाखवलं ना सलून मध्ये ही केस, मला वाटलं तेरे नाम आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये ताई ढसाढसा रडल्यात, कारण आउटर ब्युटीवरती जेव्हा आपला इंटरनल तार एवढ्या डिपेंडेंट असतं ना मेकअपवर, लुक्सवर, तेव्हा कॉन्फिडन्सचा डायरेक्ट गेम होतोय वेंडी भाऊ बुर्जी. बॉब दादा मग या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन एक इतका भयाकारी प्रश्न विचारतो, जर माझी गर्लफ्रेंड रडत असतील, मी तिला हा प्रश्न विचारला असता तर मी तुम्हाला सांगतो मी इथं नसतो. ठीक आहे, मी इथं नसतो, मी तुम्हाला हयात दिसलोच नसतो. समझ रहे हो ना? जास्त हर्ट होते तुला. ती ताई ढसाढसा रडू राहिली आणि हा विचारतोय जास्ती हर्ट होतोय का? अरे मग बिग बॉसची ऑडिशन देते का ती? का नेहा कक्कर आहे इंडियन आयडल मध्ये कोणतरी काय बोलतात, अरे बाबा ताई रडतीये म्हणजे हर्ट झाल्यावरच रडतो रे माणूस, ए बबडी. आणि पुढच्या डायलॉगला ताईनं रिप्लाय एवढा खौड दिलेला आहे ना, नाही होणार का? ऑब्वियसली. क्या बॉब भाई तू डेंजर, कभी कभी मेरे को डर लगता है बरे, तू डेंजर आदमी ब्रो. नावावरचं गोलेवडा आहे, एनरिच का अनरिच आहे. अरे मॅडम, अनरिच कैसे होएगा नाम? जगामध्ये कोणता बिंडोक माणूस जो आपल्या दुःखाचं नाव अनरिच ठेवेल? अनरिच, नो श्रीमंती, अनरिच नाव असणार आहे का? नाही रहता है अनरिच नाम. अरे वाचाल तर वाचाल रे बाबांनो, अनरिच. मेन इश्यू काय की ताई असं म्हणलंय की त्यांनी घरी काहीतरी शस्त्रक्रिया पहिले आपल्या डोक्यावरती करायचा प्रयत्न केला होता, तो फसला, मग ते तिथं गेले. मग आता हे जे वाटोळं झालंय हे नेमकं त्यांच्या घरी गेलेल्या कार्यक्रमामुळे झाले की त्या सलून मध्ये गेल्यामुळे झाले, याचा काय आता पत्ता नाहीये ब्रो. तुम्ही डायरेक्ट पब्लिकला म्हणजे जाऊन असे एखाद्या धंद्याबद्दल असं बोलताय, नॉट डन ना, नॉट फेअर. किती वेळेस असं झालेलं आहे की मी जिथं केस कापायला गेलो ना, त्यांनी मला इतकी निर्घोण ट्रीटमेंट दिली. मी तुम्हाला मला बसवलंय, असं मुंडे काचकूच कशी पण फिरवतो तो. कधी कधी त्याला कळत नाही ही जी मुंडी आहे मी माणूस आहे बाबा, मी सजीव आहे. नाही, ते असं जनावर काटकूट मुंडी फिरतो, कधी काय फसकन पाणी मारतोय, कधी कुठले केस ओढून राहिला. खरंच मला गाजर सोडल्यासारखी माझे केस कापले जातात, पण मी काय युट्यूबवरून मग रडू का की मेरी ऐसी अवस्था आहे, मेरे को गाजर द्यायचं नाही बाबा. मी हे तो हे अवस्था जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. अरे नेमकं नाव काय? एनरिच आहे. नाव काय आहे? गोष्टीचा विषय काय आहे इथं? अनरिच का बाई? मेंदू मध्ये डायरेक्ट टू असं राहिलं ना. काय रिअल नाम काय आहे बाई? या व्हिडिओमध्ये ते आधी म्हणली की कट नको करू, नंतर म्हणतीये की कट बरोबर करणार. नेमका तो जो आहे, मी जर तिथं केस कापणार असतो असं काहीतरी ऐकलं, माझा मेंदू कट केला असता, मी असं मेंदू कट करून ठेवला असता ताटामध्ये की नाही हो रहा है मेरे से. मग का केले स्वतःहून मॅडम, किंवा का नाही केले स्वतःहून पूर्ण केस कट? मेरे को समझ में नहीं आ रहा है, बालों का ऐसा हो गया है. ससुरा वीडियो बनावत है, जग जाहिर 2 लोगों के सामने 10 लाख लोग देखे ऐसा वीडियो बनावत है, एक बंदे के धंधे के बारे में उल्टा सिल्टा बोलत है. ये सब करने से अच्छा है बेटो अपने बाल खुद ही कटवा लो. है जी है. अरे कहना क्या चाहते हो? आणि मग एंडिंगला बॉब दादा गेले कष्ट घेत मुंबईची ट्रॅफिक पार करत, तिथे बिल्डिंग लांबणं दाखवले, हे ते दुकान आहे, इथं कुत्रा पण जाऊ नका, इथं कोणी पण जाऊ नका काहीच. का बरं? तर तिथल्या एम्प्लॉयकडनं एक चूक झाली थोडीशी आणि मत जाओ. इनरिच सलूनला कधीही जाऊ नका, कारण ह्यांनी पूर्ण वाट लावली कोमलची. तुम्ही आणि मी बिंडोक असेल असं, आणि बॉब दादांना आणि बॉब आणि कोमल त्यांना असं वाटू शकतं का मी काय बोलतो? लोकांनी यांच्या व्हिडिओ खाली लिटरली कमेंट केलेल्या आहेत. पहिलीच कमेंट बघा तुम्ही काय होती, दिसली ती मला. लोक लिटरली म्हणताय की तुमचा बिझनेस होता तो चालत नाही आहे म्हणून तुम्ही लोकांच्या बिझनेस बद्दल बोलताय. अरे पब्लिक पागल नाहीये ब्रो. पब्लिक को ना, बरं चला असं नसेल पण अशी रियालिटी नसेल, पण जर लोकांमध्ये आपलं असं मत तयार होतंय तर आपण लक्ष दिलं पाहिजे. थोडं इंट्रोस्पेक्शनचा विषय आहे सगळा इथं. आणि ह्या सगळ्या कमेंटमध्ये मला एक कमेंट दिसली, विरार वेस्टला लॅविश पार्लर आहे अनसेक्स, तिकडे केस सेट करून घे. पार्लरचं नाव अनसेक्स. अरे कैसे कोण रखेगा? युनिसेक्स म्हणायचे बाळा, अनसेक्स पार्लर आहे. अनसेक्स पार्लर म्हणजे हे वाचल्यानंतर मेरे को कुछ नहीं बोलना है. मेरे नरड़े में प्राण ही नहीं है कि मैं नरड़ा तान के इस विषय के बारे में मेरी आग उकळू. तुमको ये वीडियो कैसा लगा कमेंट करके नीचे बताइए. पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे आईच्या गावात. ते पिन कमेंटमध्ये लिंक दिली, त्यावर क्लिक करा, 1win वर जावा आणि बस एवढंच. बाकी नाही. बाकी मी ठार मेलो हे सगळं बघून, मेरे से नहीं होगा.